नमस्कार मित्रांनो, मी रुपाली आणि इनर पीस विथ रुपाली या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते. आणि आजचा आपला विषय आहे, जे मिळायचं असते ते शेवटी मिळूनच जाते. आहे ना, खूप ठिकाणी हे वाक्य ऐकलं असेल तुम्ही, की जो मिळना है वो मिल ही जाता आहे ना. पण कसं काय मिळते आणि का मिळते या विषयावर आज आपण बोलणार आहोत. ओके, चला तर मग आपण कसं मिळते हे डिटेलमध्ये पाहू. तुम्ही आजकाल मोबाईलचं जग झालेलं आहे, तर सगळेच यूट्यूब पाहतात. यूट्यूबवर लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दल माहिती दिलेली राहते मॅनिफेस्टेशनबद्दल माहिती दिलेली राहते, की अं, तुमचा ड्रीम लाईफ पार्टनर कसा मॅनिफेस्ट करायचा, ड्रीम कार कशी मॅनिफेस्ट करायची. मॅनिफेस्ट याचं काय मिनिंग समजो या ना समजो, बट ड्रीम लाईफ पार्टनर याचा मिनिंग अगदी सगळ्यांना समजते. देन ड्रीम कार किंवा ड्रीम जॉब हा पण मिनिंग सगळ्यांना व्यवस्थित समजते ना. आणि हो, त्यामध्ये सांगलं जाते की 55 वेळा सकाळी लिहायचं आणि रात्री झोपताना 55 वेळा लिहायचं आणि मग ते 21 दिवसानंतर भेटून जाईल. पण असं आहे का हो, की तुम्ही काहीतरी लिहिता आणि परत झोपताना लिहिता आणि ते तुमच्या जीवनात येते, हे आहे का? तर हे 100% खरं नाही आहे, पण आणि नाही पण. ओके, जेव्हा तुम्ही काही मॅनिफेस्ट करता त्याच्यासोबत काय करावं लागते, कर्मा इज द रिअल मॅनिफेस्टेशन. तुम्ही जेव्हा कर्म करता, एफर्ट्स करता, तेव्हा त्या सगळ्या गोष्टी व्हायला लागतात. तुम्ही जर म्हणलं थँक्यू 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 गॉड, आय एम रिच आय एम रिच आय एम रिच, असं होईल का? गॉडला किती थँक्यू म्हणलं तुम्ही आणि रिच फील केलं, पण जेव्हा तुम्ही त्याच्यासाठी काही वर्कच करत ना, तेव्हा तुम्ही रिच होसान का? तसं तुम्हाला जर जे मिळवायचं असेल ते तुमच्यापर्यंत शेवटी येऊन जाते. या वाक्याची आपण शहानिशा केली होती आणि त्यावरच आपण बोलणार आहोत. तर तसंच समजा मी या घरातली एक घर आहे, या घरातली मी मुलगी आहे, माझ्या भावाचं लग्न झालेलं आहे आणि मी नणद आहे आणि वहिनी पण आहे घरात. मी सकाळी उठते, वहिनी मला गुड मॉर्निंग बोलतात, मी त्यांना सरळ गुड मॉर्निंगसुद्धा म्हणत नाही. मी वहिनींना एक कधी स्माईलही देत नाही. कधी वहिनी माहेरी गेल्या तर मी दादाला विचारते, वहिनी कधी येणार इथं घरी? वहिनी जर आज आल्या नाही आणि बायचान्स दादाने म्हणलं 2 दिवसांनी येणार असतात, तर वहिनी आल्यावर 2 दिवस का लेट झाले याच्यामुळं त्या सुनेला घरात कोणीच बोलत नाही. बोलते का? कोणीच बोलत नाही. आपल्याला काय पाहिजे तर राहते ड्रीम लाईफ पार्टनर. ओके, आणि आपण सपोज मला ड्रीम लाईफ पार्टनर पाहिजे आणि ती घरातली बाई राबते, मी तिला बोल 2 दिवस लेट झाले म्हणून कोणीच बोलत नाही सुनेला. मी कोणाची तरी सून झाली, मी माहेरी आली, तुम्ही 2 दिवस एक्स्ट्रा राहणार नाही का? मला राहू वाटणार नाही का? तसं त्या समोरच्या माणसाचंही असते, पण आपण त्या माणसाच्या मध्ये जाऊन कधीच विचार करत नाही की बाबा, आणि आपण सून असलो कोणाची, आपल्याला त्या घरात 2-3 दिवस कोणीच बोललं नाही तर कसं वेगळंच वाटते ना. त्या घरात आपण दाबदाब राबतो सून म्हणून, आणि त्या घरातली ना आपल्याला नणद बोलत, ना सासू बोलत, कारण की 2-3 दिवस नसतात, सगळे कामं पडलेले असतात. त्याच्यामुळे आपण वेळेवर आलो नाही म्हणून आपल्याला लवकर कोणी बोलायला तयार नसते. तर माझ्यासोबत झालं तर मला चांगलं वाटेल का? नाही वाटेल ना. मग मी दुसऱ्यासोबत जर तसं करते तर हा निसर्ग मला जे पाहिजे ते देईन का? परत सांगते मी तुम्हाला. एखादी बाई असते, तिच्या मुलीचं लग्न झालं, ती तिच्या मुलीला फोन करते, काय सुरू बेटा? ती छान सांगते, मम्मी मी टी व्ही पाहते. ओके, जवाई बापू काय करत तर ते ना आज स्वयंपाक बनवत आहेत आमच्यासाठी. अरे वा, आणि चल बघ टी व्ही. आणि मग ती बाई तिच्या बाजूला नवऱ्याला काय सांगते, अहो सोन्यासारखा जवाई भेटला आपल्याला, आपला जवाई म्हणजे सोन्यासारखाच. आणि आपला मुलगा सुनेला जर एक ग्लास पाणी जर लागलं नेऊन देत असला तर आपण मुलाला काय म्हणतो, बघा हे बघा जोरूचे गुलाम, म्हणजे बायकोच्या मागं पुढंच फिरतात. आपला जवाई तर आपल्याला सोन्यासारखा पाहिजे. आणि आपल्या मुलानं सुनेची थोडी काळजी केली तर आपल्याला म्हणजे एवढा विरोधाभास आपल्यालाच कळत नाही आपल्याला पाहिजे काय. आपल्याला ड्रीम लाईफ पार्टनर पाहिजे, पण आपण काहीच कोणाची तरी ड्रीम होणार हे ॲक्सेप्टच करत नाही. आपण ना चांगली एक मुलगी होत, ना चांगली नणद होत,
ना चांगली फ्रेंड होत आपल्यावर आलं का नाही की ते असं असं झालं म्हणून मी अशी वागले, नाही तर मी अशी वागत नसते, मी खूप चांगली वागते, पण ते तसं झालं होतं म्हणून. मग आपण आपल्यावर काहीच येऊ देत नाही आणि आपल्याला सगळं चांगलं पाहिजे. आपल्याला मित्र चांगले पाहिजेत राहतात, आपल्याला मैत्रिणी चांगल्या पाहिजे राहतात, आपल्याला सगळं चांगलं पाहिजेत राहते. जवाई चांगला पाहिजे, जवयानं काम केलं तर चांगलं. आपल्या मुलांना जर सुनाला हेल्प केली तर मग प्रॉब्लेम सुरू होतात, विरोधाभास होते. मग तुम्ही सांगा, ते निसर्ग, तो देव जो असन तो तो कसा ओळखेल की तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये पाहिजे काय? तुम्हाला असं पाहिजे म्हणजे मदत न करणारं पाहिजे का मदत करणारं पाहिजे? तर मग आपल्याजवळ कसं येते, आपल्याला आपण जसं आतून असतो तसंच आपल्याला येते ना. त्याच्यामुळं योग्य वेळ आल्यावर तर तुमच्यासाठी जे बनलेलं असेल ते तर 100%च येते, खरंच येते. तुम्ही आपण म्हणतो ना की बाबा या टायमाला मला अशी मुलगी, अशीच मुलगी पाहिजे. तर तुम्ही तसे आहात का? तुम्ही तसा बनण्याचा प्रयत्न करा. हा निसर्ग, हा युनिव्हर्स तसं प्रोडक्ट बनवून पाठवते तुमच्यासमोर. तुम्हाला कुठेही जायचं काम नाही. काही लोकं माहिती का 10-10, 20-20, 30-30 मुली रिजेक्ट करतात. आणि त्यांना वाटते की ते करतात, पण ते करतच नसतात. त्यांच्यासाठी जसं योग्य असलं तसं जेव्हा आलं तेव्हाच त्या गोष्टीला हो म्हणतात. मग काही म्हणतात मी एवढ्या मुली पाहिल्या आणि त्या वहिनीसोबत लग्न केलं, तिला न पाहताच मी हो म्हणून दिलं, बाबा जाऊ द्या आता एवढ्या, ठीक आहे आता जे होईल ते योग्यच होईल. मग तुम्ही हो नसता म्हणत, तुमचे जे कर्म झालेले असतात काय ते हो म्हणतात. जसं बाबासाहेबाला जशी रमाबाई भेटली, त्या काळी जशी भेटली, रमाबाई होती का नाही योग्य त्यांच्यासाठी. महात्मा फुलेला जशी सावित्रीबाई भेटली होती ना, तशी तुमच्यासाठी पण तुम्ही जसे कर्म करत आहात तसं ते तुमचं समोरचं जीवनसाठी 100% वेळेवर भेटते. जास्त एफर्ट्स करू नका. जे काम करायचं ते काम करा. तुम्ही जर जॉबवाले आहात, तुम्ही जॉबवर कमी ध्यान देता, या गोष्टीवर जास्त ध्यान देता, तर चालेल का? आपलं जे काम आहे ते खूप छान करायचं आणि जे आपल्यासाठी यायचं ते योग्य वेळेवर, योग्य ठिकाणी येते आणि माहितीही होत नाही. कधी-कधी कोणाचं लग्न 15 दिवसातही लागून जाते. माहिती नाही होत. 2 वर्षापासून तयारी सुरू राहते. अचानकच सगळं होते, लग्नही होते आणि मग म्हणतात लग्न झालं, अरे आम्हाला माहितीही नाही. तर अशा गोष्टी राहतात. तर योग्य ड्रीम लाईफ पार्टनर सगळ्यांनाच मिळो, त्याच्यासाठी स्वतःही छान बनावं लागते, छान वागावं लागते. तेव्हा कुठं आपल्या सगळ्या आजूबाजूला चांगल्या गोष्टी होतात. ओके, सांगण्याचं तात्पर्य हेच की तुम्हाला जे पाहिजे ते भेटते. आणि ते आधी सांगितलं ना की ते एवढे सकाळी वाक्य लिहा, संध्याकाळी लिहा, ते पण लिहिलेच चालतात. पण दिवसभर छान ॲक्टिव्हिटी करा, तेव्हा ते वर्क करते. ओके, कोणतीही गोष्ट आपण जे म्हणलं ते होते, पण त्याच्यासोबत म्हणलं तर चालेल का? त्याच्यासोबत तुम्हाला एफर्ट्स द्यावं लागतात, तेव्हा ती 100% होते. बरं. आणि असेच माझे नवीन व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि खूप चांगलं वागा. आपण आपल्यासोबत जर चुकीचं वागलं तर आपल्याला अजिबात चांगलं वाटत नाही. मग आपण दुसऱ्यासोबत चुकीचं वागायचं का? आणि आपण जाणून चुकीचं वागत नाही, पण नकळत वाटते ते. मग आपल्याला वाटते चिल घेतो आपण, पण ते आपल्या एका चिलचं दुसऱ्याच्या दिवसभर वाईट गेलेलं राहतो. याची काळजी घ्यायची आणि खुश राहायचं. चला तर मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.